आजचा हा व्हिडिओ आलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबवर या आधी आपल्या या व्हिडिओच्या आधी भरपूर सारे व्हिडिओ आले, पण त्याच्यामध्ये काय सांगितलं, हे जे काही जनरल याच्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे सांगितले आहे। पण मुलांचे असे मेसेज आले की सर, किंवा आजचा आपला जो हा व्हिडिओ आहे तर त्या मुलांच्या मेसेजवरच आहे की सर याची डिटेल बुक लिस्ट आम्हाला द्या की टेक्निकल साठी नेमके कोणते बुक्स आपल्याला वापरायचे आहेत। अलग लक्षात, म्हणजे व्हिडिओवाले त्यांनी सांगितलं अभ्यासक्रम हा आहे ते तसा राहील, एवढं वेटेज राहील वगैरे वगैरे, पण याची महत्वाची भरपूर मुलं येतं की जे सेल्फ प्रिपरेशन करत आहेत, तर यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत की यामध्ये नेमके कोणते बुक्स आपल्याला टेक्निकल साठी यूज करायचे आहेत। ओव्हरऑल मी सगळ्या बुक्स जे काही येतं तुमचे मराठी असो, इंग्लिश असो, जीएस असो, मॅथ रिजनिंग असो आणि टेक्निकल असो, याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओ मी मध्ये तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ मोठा होईल, शेवटपर्यंत बघा। आणि तू अजून एक माहिती की यामध्ये आपल्याला एक आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, जवळपास त्याच्यात 20,000 ग्रामसेवक, कृषी सेवक आणि विस्तार कृषी अधिकाऱ्यासाठी 20,000 सबस्क्रायबर आहेत। येणाऱ्या काळात आपलं महाराष्ट्रातलं टॉप मोस्ट टेलिग्राम चॅनल राहणार आहे, अलग लक्षात। तर ते सुद्धा जॉईन करा, कारण आम्ही त्याच्यावर डेली क्यूज घेत आहोत, त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल। तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू। थोडक्यात ही माहिती देईल आणि जास्त फोकस माझा हा राहणार आहे की टेक्निकलच्या बुक लिस्ट बद्दल, पण थोडक्यात याची सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती देईल, अलग लक्षात, जास्त वेळ घेणार नाही तुमचा। सगळ्यात प्रथम बघा, कंत्राटी ग्रामसेवक हा म्हटलंय आणि याचं जे काही मानधन दिलेलं होतं ते दिलं होतं 6,000 रुपये पर मंथ, म्हणजे एका महिन्याला 6,000 रुपये असे आपल्याला 3 वर्षासाठी हे मानधन देणार आहेत। पण मित्रांनो, आता जो काही एक GR आला होता माग, त्याच्यामध्ये की बा हे जे काही कंत्राटी ग्रामसेवक झालं, कृषी सेवक झालं, त्याचं शिक्षण सेवक झालं, याला जे काही मानधन देत होतं, तर ते आता तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या काळात निवडणुका आहेत। जर कॅबिनेटने याच्यात जर आता निर्णय घेतला तर या 16,000 महिन्याला 16,000 रुपये आपल्याला मानधन भेटेल, अलग लक्षात। 6,000 एवढं मानधन भेटत। त्याच्यामुळं की असं नाही की बा 6,000च मानधन आहे, जर पुढे 16,000 मानधन झालं त्याच्यानंतर तर आपल्याला माहिती आहे 35-40,000 रुपये, जवळपास 40,000 रुपये आपल्याला पेमेंट भेटतो। तर त्याच्यामुळं सरकारी नोकरी पाहिजेत असेल तर नक्कीच ट्राय करा आणि हातात घ्या, समोर तुमचं काय एम असेल तर त्याच्यासाठी करा। पण सध्याचा काळ असा आहे की काहीतरी सध्या हातात घेऊन नंतर पुढची तयारी करा मित्रांनो, अलग लक्षात। तर याच्यासाठी एक विशेष अजून की आपल्याला जी काही याची पात्रता आहे, तर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 12वी ज्यांची व्हायला आहे आणि ज्याला 60% गुण पडलेले आहेत ते विद्यार्थी सर्व, जवळपास याच्यात कॉम्पिटिशन जर बघितले भरपूर राहणार आहे, त्याच्यामुळे टेक्निकलचा जो पार्ट राहणार आहे तो आपल्याला चांगलाच करावा लागणार आहे। त्याच्यानंतर किंवा त्यांनी सांगितले की शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अभ्यासक्रम असलेली हे माहिती आहे। त्याच्यानंतर शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी हे असणार, किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता कृषी विषयाची पदविका, म्हणजे 2 वर्षाचा जो काही कृषी विषयाचा डिप्लोमा म्हणतो आम्ही त्याला, तर तो सुद्धा इथं त्याला इलिजिबल असतात, अलग लक्षात। मग कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता म्हणजे पदवी किंवा MSc किंवा PhD असेल धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव व ग्रामीण अनुभव असणाऱ्यांना उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल, हा प्रिफरन्स देण्यात येतो, अलग लक्षात। पण मित्रांनो, हा प्रिफरन्स केव्हा देण्यात येतो, ज्या वेळेस एखाद्या जागेसाठी टायअप झालं, 2 जणांना मार्क सारखे आहेत, तर त्याचं जर हायर ग्रॅज्युएशन असेल तिथं प्रिफरन्स देते। ऑलरेडी जर तुम्हाला मार्क चांगले असतील तर तिथं प्रिफरन्स नसतो। आणि हे झालं त्याच्यानंतर, आणि त्यांनी म्हटलं आहे संगणक हाताळणी म्हणजे MSCIT असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना, अलग लक्षात। MSCIT असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना, म्हणजे जवळपास याला सर्वच जण इलिजिबल आहेत, कारण 12वी सायन्स म्हटलेलं आहे त्यांनी, सॉरी 12वी सायन्स नाही तर 12वी म्हटलेलं आहे, मग ते सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो त्याच्यामध्ये, तर ते सगळे इलिजिबल राहणार आहे। आणि तुम्हाला वाटत असेल 6,000 नाही, जाता जाता शासनानं जर निर्णय घेतला तर ते मानधन 16,000 होईल, जसं कृषी सेवकचं ते एक पेंडिंगला आहे, अलग लक्षात। हे 2-3 निर्णय 100% सरकार जाता जाताना तरी या 2-3 निर्णय तडाफडकी घेणार आहे, अलग लक्षात। तर कंत्राटी ग्रामसेवक हे झालं त्याचं क्वालिफिकेशन, अलग लक्षात। नेक्स्ट आहे याचा सिलेबस, तर तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, हे 100 मार्कचा हा पेपर राहणार आहे आणि याच्यात 15 मार्क हे मराठीला राहतील, 15 क्वेश्चन्स हे मराठीचे असतील, 15 क्वेश्चन्स तुमचे इंग्रजीचे असतील, 15 क्वेश्चन तुमचे जीएसचे असतील, 15 क्वेश्चन्स मॅथ अँड रिझनिंगचे असतील, अलग लक्षात। आणि त्याच्यानंतर 40 क्वेश्चन, हा इम्पॉर्टन्स फॅक्टर आहे, हे टेक्निकल असतील, अलग लक्षात, हे टेक्निकल असते। आणि या 40 क्वेश्चन्स वर
कोणते बुक्स वाचायचे, काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, टेलिग्राम चॅनल्स आहे आपलं, त्या टेलिग्रामची चॅनलची लिंक मी दिलेली आहे, खाली सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते जॉईन करून घ्या. दुसरी गोष्ट, याच्यासाठी लागणारा टेस्ट सिरीज प्लस याच्यासाठी लागणारं टेक्निकलचं मटेरियल, याच्या मी शॉर्ट नोट्स आणि सगळं आपल्या सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म याच्यावर घेऊन येत आहे. सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म असं ॲप हे आपलं, ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सध्याही तुम्हाला ग्रामसेवकसाठी 1072 प्रश्न उत्तर असा एक कोर्स दिलेला आहे, तो सुद्धा सध्या तुम्ही ॲग्रिकल्चरसाठी परचेस करू शकता. तर बघा, याच्यामध्ये मराठी अलग लक्षात, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, जीएस आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे जे काही जीएस राहणार आहे 2 लँग्वेजमध्ये राहणार आहेत, मराठी आणि इंग्लिश. आणि जे काही तुमची बुद्धिमत्ता राहणार आहे हे सुद्धा 2 लँग्वेजमध्ये राहणार आहेत. आणि जे काही टेक्निकल नॉलेज असणार आहे तर टेक्निकल सुद्धा मराठी आणि इंग्रजी या 2 लँग्वेजमध्ये राहणार आहे. अलग लक्षात. आता या सर्व विषयाचा जो दर्जा दिलाय तो दिलाय HSC. आणि जे काही कृषी चे किंवा टेक्निकलचे जे प्रश्न याच्यात राहतील कृषीचे, तर त्याच्यात पदवीचाच दर्जा दिलेला आहे मित्रांनो. आणि जो यांनी सिलेबस दिलेला आहे तो सुद्धा टोटली पदवीचा सिलेबस आहे, डिग्रीचा सिलेबस नाहीये. मग तुम्हाला सांग पदवीत आणि डिग्रीत काय फरक आहे ते सुद्धा समोर मी सांगतो. आता जे नॉन ॲग्रिकल्चर स्टुडंट आहेत तर त्यांनी टेक्निकलला जास्तीत जास्त फोकस करा. तुमचे 40 क्वेश्चन जे आहेत, आणि जे ॲग्रिकल्चर आहेत त्यांनी सुद्धा टेक्निकलला वाचा, नाही तर आपल्याला तो अहम नको की नाही मला तिकडे येतील. ऍक्च्युअली असं होते की जे नॉन टेक्निकल स्टुडंट असतात ते टेक्निकलमध्ये बऱ्याच वेळा चांगले मार्क घेतात, कारण त्यांना माहिती असतं की आपला हा कमी आहे, ते त्यांचा जास्त अभ्यास करतात. अलग लक्षात. आता बघा, याचा नेक्स्ट आहे, हे झालं आपल्या याचा पॅटर्न्स वगैरे काय राहील याच्याबद्दल. अशा प्रकारचे 100 क्वेश्चन्स असतील आणि या 100 क्वेश्चन्स म्हणजे 200 गुण असतील. तर तुम्हाला जर कट ऑफ शुअर करायचा असेल तर 85 आणि 80 प्लसच टार्गेट व्हायचंय मित्रांनो. जर तुम्हाला रँकमध्ये राहायचं असेल तर 85 किंवा 80 प्लसचं कॅटेगरीनुसार तुम्हाला टार्गेट ठेवावंच लागेल. अलग लक्षात. आता नेक्स्ट बघा, आता पहिला विषय घेणार आहे मी मराठी. अलग लक्षात. याच्यावर किती आलं मराठी, याच्यावर 15 प्रश्न मित्रांनो विचारणार आहेत. 15 प्रश्न म्हणजे तुमचे 30 गुण होणार आहेत, याच्यावर 30 गुण होणार आहेत. आणि याचा सिलेबस दिला सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, आणि उत्तरावरील प्रश्न म्हणजे एक पॅसेज सुद्धा असणार आहे. सेम टेस्ट सिरीज मी घेऊन येणार आहे. वेट आणि वॉच करा, कारण सदार ॲग्री प्लॅटफॉर्मची टेस्ट सिरीज सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्या ॲग्रीमेंटच्या ज्या आता टेस्ट सिरीज झाल्या होत्या तर ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. मी नुसतं बोलत नाहीये, तर तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्यायचं, प्रूफ बघून घ्यायचं आहे. अलग लक्षात. आता मराठी, तर मराठीमध्ये इथं 15 क्वेश्चन राहते, उत्तरावरील प्रश्न राहतील. तर उत्तरावरील प्रश्न चुकला नाही पाहिजेत, एक गोष्ट लक्षात घ्या, उत्तरावरील प्रश्न चुकला नाही पाहिजेत. त्याच्यानंतर मराठीमध्ये 15 क्वेश्चन्स पैकी मॅक्झिमम 13 प्लस प्रश्न तुमचे बरोबर असणं गरजेचे आहेत, याच्या खाली जाता कामा नाही, याचं आपल्याला भान पाहिजे. 15 पैकी 13 प्लस क्वेश्चन्स, एखादा जर सिली मिस्टेकने गेला तर मान्य आहे, पण तोही जाता कामा नाही. 13 प्लस प्रश्न घ्यायचे आहेत. मग याच्यासाठी कोणतं सर पुस्तक वापरायचंय, तर याच्यासाठी एकच सांगेल, एक तर बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळंबे सरांचं, या दोन्हीपैकी एक बुक करा. किंवा मग मोरा वाळंबे सरांच्या बुक मधले जर काही तुम्हाला टॉपिक कठीण वाटत असतील तर ते बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यामधून करा. काही बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यात जे टॉपिक व्यवस्थित आपल्याला माहिती आहे की बा थोडे कन्सेप्च्युअली जर नसतील तर तुम्ही मोरा वाळंबे सर, पण दोन्ही पुस्तकं हे बेस्ट आहेत. कमी जास्त जिथं असेल तिथं वाचा, पण 15 पैकी 13 प्लस मार्क घ्यायचे आहेत आपल्याला. अलग लक्षात. लवकरच मी याची एक मेंटॉर बॅच सुद्धा चालू करणार आहे टेलिग्रामला, स्पेशल फोकस आणि गायडन्स राहील त्याच्यावर. अलग लक्षात. कारण टार्गेट आहे की पद हातात घ्यायचंय आपल्याला. अलग लक्षात. मी माझा नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता याच्यामध्ये काय आहे की हे 2 तर करायचेच आहेत, पण काय करायचं मित्रांनो, आपल्याला मांग MPSC जे काही आतापर्यंत परीक्षा झालेल्या आहेत त्याला जे काही प्रश्न विचारले आहेत, किंवा TCS किंवा IBPS ह्या ज्या काही परीक्षा घेता येतं, तर याचं मार्केटमध्ये प्रश्न संच आहेत, तर ते सुद्धा करा आणि ते सॉल्व्ह करा. कारण इथं 1 ते 2 प्रश्न खूप महत्वाचे राहणार आहेत. तर इथं तुमचं क्लिअर झालंय, बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे सर, वाक्यप्रचार, मनी, विरुद्धार्थ, समानार्थी शब्द हे चुकले नाहीत पाहिजेत, या गोष्टीचं भान घ्या. म्हणून त्याच्यामुळं रोजचा त्याला सराव राहा. एकीकडे व्याकरण चालू द्यायचं आणि एकीकडे वाक्यप्रचार, मनी, तुमचे समानार्थ, विरुद्धार्थी शब्द, म्हणजे एक व्याकरण घ्यायचं, 1 घंटा व्याकरण, 1 घंटा तेच नुसतं मनी, वाक्यप्रचार हे वाचत राहायचं, मागचे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहायचे. दुसरा टॉपिक आहे इंग्लिश. आता इंग्लिश साठी याच्यात जनरल व्होकॅब्युलरी दिली, सेंटेन्स स्ट्रक्चर दिलं, ग्रामर दिलं, इडोम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स, आणि कॉम्प्रेन्शन्स म्हणजे पॅसेज राहील. अलग लक्षात. मे बी झालं तर ते राज्यसेवेचा 1 घंटा पॅसेज उचलून टाकतील,
का नाही सांगत, म्हणून ते सॉल्व्ह करायचे आहेत. मी टेस्ट सिरीज बनवणार आहे, एक नंबर टेस्ट सिरीज बनवणार आहे, ज्याचे की तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. आता याच्यासाठी कोणतं येतं, याच्यासाठी MJ शेख सरांचं बुक वापरू शकता. अलग लक्षात, MJ शेख सरांचं बुक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचंही बुक वापरू शकता तुम्ही. अलग लक्षात, दोन्ही पैकी एकच करायचं आहे. किंवा तुम्ही जनरल या दोन पुस्तका व्यतिरिक्त तुम्ही जर एखादं करत असाल तर कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. फक्त जे काही आताचे त्याचा ट्रेंड आहे तो ट्रेंड ओळखा. नाहीतर नुसतं एखादं बुक घेतलं ना आपल्याला ते संपवायचं नाही, तर ते ट्रेंड ओळखा. कारण जर याच्यावर 15 क्वेश्चन्स विचारायला लागलं तर जवळपास 6 ते 8 प्रश्न किंवा 6 ते जवळपास 6 मिनिमम म्हणू, 8 मॅक्झिमम म्हणू. अलग लक्षात, 6 क्वेश्चन्स हे तुम्हाला इडियम, फ्रेजेस, त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये जर तुम्हाला वर्ड्स असतील, अलग लक्षात वेगवेगळे जे काही वर्ड्स देतात ते आपल्याला करेक्ट करावं लागतात, ते वर्ड्स झालं तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. अलग लक्षात, तर हे सगळं आपल्याला या दोन पुस्तकं मी तुम्हाला सांगितलं येतं, MJ शेख किंवा बाळासाहेब शिंदे सर, या दोन्हीपैकी एक करा, कोणतंही एक परफेक्ट बुक करा. आणि MPSC ने विचारले जे काही क्वेश्चन्स असतील या असतील, मग MPSCच्या लेवलचं करायचं का, तर काहीच सांगता येत नाहीये ते कुठून काय उचलतील. पण हे सरळ सेवामध्ये ऍक्च्युअली काय करतात, एखादा MPSC वर ते जास्त विश्वास ठेवतात, तिथून जर त्यांनी सोर्स जर घेतला तर मग प्रॉब्लेम यायला नको. गंज आपल्याला त्यांनी दर्जा तो सांगितलेला आहे, पण ते तिथं तोच दर्जा आपल्याला मान्य करावा लागेल. ओके का, या दोन पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्ही जर एखादं दुसरं वापरा असाल तेही करा, फक्त परफेक्ट करा. आणि याच्यामध्ये 2 पार्ट करायचंय, एक जनरल होक्याप वगैरे चालू ठेवायचं आणि एकीकडे ग्रामर चालू ठेवायचं आणि एकीकडे जनरल होक्याप वगैरे चालू ठेवायचं. अलग लक्षात. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमची बौद्धिक चाचणी. आता बौद्धिक चाचणी मी तर म्हणतो पोलीस भरतीचे झालेले पेपर किंवा आलेले तर ह्या आधी सॉल्व्ह करा. अलग लक्षात. त्याच्यानंतर MPSC ना आता या कंबाईन ग्रुप B, C ला जे काही किंवा विचारलेले प्रश्न येतं किंवा काही राज्यसेवेला विचारलेले असतील ते सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तर्क आधारित. तर याचं सुद्धा बुक आहे, याचं सचिन ढवळे सरांचं चांगले पुस्तक आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं महल्ले सरांचे आहेत. अजून सुद्धा मार्केटमध्ये बुक्स आहेत, कोणतेही किंवा काही युट्यूबला छान व्हिडिओ आहेत. काही बुक्स जे आहेत ना, या बुक्स मध्ये एकदम थेरॉटिकली दिलेलं आहे. थेरॉटिकली म्हणजे एकदम अशा पद्धती वगैरे. आपल्याला नाही तसं जायचं, वेळही कमी आहे आणि अशा पद्धतीने नाही जायचं. म्हणून युट्यूबला तुम्हाला एखादा व्हिडिओ काय समजा जर आता तुम्ही घड्याळवर शिकत आहात तर घड्याळ जर एखाद्या बुकमधून तुम्ही गेला ना तर त्याच्यात बऱ्याच काही पुस्तकं आहेत की त्याच्यात त्यांनी एकदम लॉंग असं दिलंय, पण एवढा वेळ नाही आपल्याकडे. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा, बऱ्याच तुम्हाला ट्रिक्स भेटतील. त्या ट्रिक्स एक टॉपिक आता करत जायचं आहे आपल्याला, कारण इथं 15 पैकी 15 घेणारे भरपूर मुलं येतं. अलग लक्षात, इथं आउट ऑफ 15 पैकी 15 घेणारे मुलं आहेत. अलग लक्षात, कारण हे पोलीस भरतीवाले सुद्धा मुलं देऊ शकतात. त्यांचं मॅथ, रिझनिंग जे असते हे खूप चांगलं असते, त्यांचं मराठी सुद्धा खूप चांगलं असते, GS सुद्धा खूप चांगलं असते. त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो इंग्लिशमध्ये. अलग लक्षात, थोडासा प्रॉब्लेम त्यांना इंग्लिशमध्ये येते. म्हणजे हे मुलं सुद्धा कॉम्पिटिशन्स मध्ये आहेत, त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे. अलग लक्षात. नेक्स्ट आहे महत्वाचा टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला सर्वांना हे GS. तर GSच्या नंतर एक महत्वाचा दुसराही आपण टॉपिक बनवणार. आता हे GS जे दिलेलं आहे त्यांनी, तर याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताच्या शेजारी राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान. आता जर सपोज ही प्रत्येक जिल्ह्यानुसार जर ही म्हणजे घेतली गेली, मला नाही वाटत की असं होईल, पण जर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यानुसार घेतला तर त्या जिल्ह्याचा तुम्हाला इतिहास, भूगोल माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यावर प्रश्न विचारतात. अलग लक्षात. प्रत्येक जर जिल्ह्याची त्यांनी जर वेगवेगळी घेतली तर असं होईल, पण ऍक्च्युअली म्हणजे काय करते आता ते बघू आपण, लवकरच त्या गोष्टीचं समजेल. पण मला वाटते कंबाईनच एक परीक्षा होईल, प्रत्येक जिल्ह्याची वेगळी होणार नाही, कारण एवढ्या सगळ्या जिल्ह्याचा जर वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचं बसलं तर भरपूर साला वेळ जाईल. म्हणजे 1 वर्षही आपल्याला ते कंप्लीट बनणार, कारण एक जिल्हा लगेच सगळे मुलं तिकडे फॉर्म भरतील, म्हणजे तेवढे हे गेलं. दुसरा जिल्हा सगळे मुलं तिकडे फॉर्म भरतील. अलग लक्षात. म्हणजे ह्या कंडक्ट कराय परीक्षा खूप साला वेळ लागेल, पण असं होणार नाही. पण झालं तर त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचा आपल्याला त्या जिल्ह्याचा भूगोल माहिती असणं गरजेचं आहे, कृषी माहिती असणं गरजेचं आहे. आणि याला इथं 15 क्वेश्चन्स, याला इथं 15 क्वेश्चन, 15 पैकी इथं 12 प्लस असणं गरजेचं आहे. जास्त नाहीच जाण तिथं, कारण GS मध्ये थोडे लिमिटेशन्स येतात आपल्याला, पण तरी 10 प्लस असणं गरजेचं. मग आता जर हे MPSC वाले देतील तर MPSC वाल्यांसाठी क्वेश्चन्स काहीच नाहीत, म्हणजे त्यांच्यासाठी जे काही याच्यात क्वेश्चन्स विचारतील तर ते एवढे त्यांच्यासाठी टफ नसतील, कारण त्यांनी सगळं हे काही वाचलेलं राहील. तर याच्यासाठी एकच मी सांगतो, जे आहे तर ते तात्याचा ठोकळाच वापरायला बेस्ट. तात्याचा ठोकळाच याला बेस्ट राहील, जे की सगळे याच्यात कव्हर केलं राहील. किंवा एखादं पोलीस भरतीचं बुक जे असेल GSचं ते तुम्ही वापरू शकता. आता कृषी आणि ग्रामीण विकास मी याच्याबद्दल समोरच्या स्लाइड मध्ये बोलणार आहोत. अलग लक्षात. आणि जो आहे टेक्निकल, जो की सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यावर तुम्हाला बुक लिस्ट
मला मुलांनी SMS केले की सर टेक्निकलचं कसं करायचं आहे, की हे आपल्याला माहिती आहे हा हे तुमचा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर, म्हणजे याच्यावरच तुमची पोस्ट डिसाइडिंग होईल. मग तुमचं म्हणणं आहे सर याच्यावर मागचे जे सांगितलं, मागचे मी जे सांगितलंय तिथं मी जे सांगितलं की एवढे एवढे आपल्याला मार्क घ्यावं लागतील तेवढेच तिथं घ्यावं लागतील, तिथंही कमी नको. अलग लक्षात, कारण तिथं आउट ऑफ घेणारे भरपूर मुलं आहेत. अलग लक्षात. आता हे 40 येतं, आता काय येतं 40. आता बऱ्याच जणांनी की बा बॅच लावायची गरज आहे का वगैरे, तर बघा असं स्पेशल तर आता बऱ्याच येतील बॅच, पण असं काही हे गरज नाही याच्यासाठी. अलग लक्षात, कारण की तो वेळ आता जी काही परीक्षा येईल आणि तुम्हाला हे शिकवतील, तुम्हाला जर आता मी बुक लिस्ट सांगत आहे ही जर परफेक्ट केली तुम्ही तरी सुद्धा तुमचं होते. मराठी, इंग्लिश, GS वगैरे हे तर तुम्ही करतच येता. अरे फक्त याच्यात थोडा ऍग्रिकल्चरचं चेंज आहे, त्याच्यासाठी मी मटेरियल तुम्हाला देत आहे ना, आपलं ऍग्रिकल्चरचं प्लॅटफॉर्मच त्याच्यासाठी की ते मटेरियल मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याच्यासाठीच ती मेंटर बघ जी चालू करणार आहे ती स्पेशल टेक्निकल साठी असणार आहे, म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट. कारण बाकी तर तुम्हाला सगळंच माहिती आहे, त्यांना काय असं विशेष हे लागणार नाहीये. मराठी वगैरे तुम्ही भरपूर वेळा वाचलेले आहेत, रीडिंग झालेले आहेत. अलग लक्षात. आता टेक्निकल मध्ये पडलेले आहेत 4 A, B, C आणि D असे 4 भाग पडलेले आहेत टेक्निकल मध्ये. तर त्याच्यातला पहिला भाग हे समाजशास्त्र विषय ज्ञान. आपल्याला समाजशास्त्राचा विषय ज्ञान आहे, तर त्याच्यात समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या आणि सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला 11वीचं किंवा 12वीचं समाजशास्त्राचं बुक आहे. अलग लक्षात. बस तेवढं बुक केलं तर तुमचे हे पॉइंट्स कव्हर होऊन जातात. किंवा याचं समाजशास्त्राचं जे काही बुकची PDF असेल किंवा त्या असं मी टेलिग्राम चॅनललाही सेंड करेल, आणि आपली जी काही मेंटर बॅच असेल त्याला सुद्धा मी हे देईल. त्याच्यात त्याच्या शॉर्ट नोट्स, व्यवस्थित नोट्स बनवून त्याच्यात सुद्धा मी ते देईल. तर समाजशास्त्रासाठी तुम्हाला 11वीचं किंवा 12वीचं जे काही समाजशास्त्राचं बुक आहे ते स्टेट बोर्डाचं किंवा मुक्त विद्यापीठाचं एक बुक आहे, तर ते बुक तुम्हाला तिथं वापरायचं आहे. याच्या बाहेर काही करायचं नाही, कारण त्याच्यातलं समाज सुधारकाचे योगदान, अलग लक्षात, सामाजिक समस्या हे जे काही याच्यावर विचारणारे प्रश्न आहेत हे जनरल प्रश्न राहणार आहे. समाज सुधारकाचे योगदान हे तुम्ही GS मध्ये वाचणार आहात. अलग लक्षात. त्यामुळे ते करताना इथं सुद्धा थोडं चांगलं सामाजिक समस्या तुम्हाला माहिती, सामाजिक योजना हे बिन टॉपिक तुम्ही महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या काही सामाजिक योजना बघून घेतल्या, मी त्या शेअर करेल तुम्हाला आपल्या ग्रुपला. त्या योजना जर बघून घेतल्या तर ह्यो टॉपिक जवळपास त्याच्यातून आपल्याला झालेला दिसतो. अलग लक्षात. याचा काही टेन्शन घेऊ नका. 11वी-12वीचं बुक्स आहे त्याच्यातून करा. अजून काही आलं तर मी आहेच त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे पंचायत राज. ह्यो विषय तर सगळ्यांना परफेक्ट माहिती आहे तुम्हाला. पंचायत राज फक्त मध्ये त्यांनी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 2 पैकी फक्त इथं आपल्याला जी ग्रामीण भागाशी निगडित आहे तर ती आपली 73वी घटना दुरुस्ती यांनी दिलं. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण म्हणजे 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला करायचं आहे. याच्यासाठी बेस्ट तुम्हाला जर पुस्तक असेल तर लवटे सरांचं बुक आहे पंचायत राज. लवटे सरांचं बुक आहे पंचायत राज. आलं का लक्षात. आणि MPSC ने याच्यावर काही मागचे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा करायचं. लवटे सरांचं बुक मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला पंचायत राजसाठी. आणि MPSC ने जे प्रश्न विचारले आतापर्यंत पंचायत राजचे ते सुद्धा मी सुद्धा ते ग्रुपला देईल, आपल्या मेंटर बॅचला त्या गोष्टी प्रोव्हाइड करेल. म्हणजे तुम्हाला सगळे एका जागेवरच भेटेल. तुमचं काम फक्त रीडिंग करायचं आहे त्याला. अलग लक्षात. तर पंचायत राजसाठी लवटे सरांचं बुक आपल्याला मोर दॅन सफिशियंट होईल. आणि त्याच्यातलं सगळंच करायचं नाही, फक्त आपल्याला 73वी घटना दुरुस्ती करायची. किंवा मी युट्यूबला याचे 2-3 व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यात तुमचं सगळं पंचायत राज कंप्लीट करून टाकेल. अलग लक्षात. युट्यूबला मी स्वतः 2-3 व्हिडिओ आणील ज्याच्यात तुमचं सगळं पंचायत राज मी कंप्लीट करून टाकेल. अलग लक्षात. तर ह्यो पंचायत राज दुसरा टॉपिक टेक्निकलचा सूत्र. आपला तिसरा टॉपिक हे याच्यातलं कृषी विषय ज्ञान. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर वाले जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो. तर आणि जे डिप्लोमा किंवा अदर अलाइड ब्रांचेस वाले येतात त्यांच्यासाठी हा नवीन टॉपिक आहे. तर तुमच्यासाठी सुद्धा सांगतो की हा टॉपिक करायचा कुठून काय. ऍक्च्युअली हो जो यांनी सिलेबस दिला आहे ना, तर ऍज इट इज हा सिलेबस विचारला आहे आणि डिप्लोमाचा, कृषीच्या डिप्लोमाचा हा सिलेबस यांनी उचललेला आहे. बंद कर ते समजत नाही का. बघा कृषीचा डिप्लोमाचा यांनी सिलेबस उचललेला आहे याच्यामध्ये. अलग लक्षात. तर याच्यामध्ये बघा कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान म्हणजे याला आपण पीक उत्पादन तंत्रज्ञान म्हणजे याला क्रॉप प्रोडक्शन्स म्हणतो. याला काय म्हणतो मित्रांनो, क्रॉप प्रोडक्शन्स म्हणतो. अलग लक्षात. त्याच्यानंतर फलोत्पादन म्हणजे हे तुमचं हॉर्टिकल्चर झालंय. फलोत्पादन, पीक संरक्षण, अलग अलग क्रॉप प्रोटेक्शन्स वगैरे जे असेल ते. त्याच्यानंतर कृषी अवजारे, त्याच्यानंतर जे आलं आहे तर ते कृषी अवजारे, तंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पुरवठा. ह्यो सुद्धा सहकार पुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदा जलसंधारण,
आणि पर्यावरण बदल, तर हे सगळे टॉपिक जे दिले, तर हे सगळ्यासाठी कृषी डिप्लोमाचे आपल्याला मी याच्यातून तुम्हाला शॉर्ट नोट्स देणार आहे. प्लस मी सध्या एक आपला सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म, म्हणजे जे सांगितलंय मी सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म, याच्यावर सुद्धा सध्या 1072 असा एक प्रश्न उत्तराचा कोर्स टाकलेला आहे. तो सुद्धा मी कृषी डिप्लोमाच्या बेसिसवरला हे जे काही याच्यातले टॉपिक दिले त्याच्यावरला अजून मी त्याच्यात ऍड करून जवळपास ते 2000-3000 प्रश्न एक तयार करणार आहोत. तो कोर्स सुद्धा तुम्हाला परचेस करता येईल. आता याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा मित्रांनो, याच्यामध्ये सध्या रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे कृषीचं, आलं का लक्षात. तर ते रंजन कोळंबे सरांचं बुक तुम्ही कृषीचं सध्याचं लेटेस्ट ॲडिशन्स घ्यायची, ते परचेस करायचं, आलं का लक्षात. त्याच्यानंतर हे बाकीचे जे यांनी दिलेले आहेत, हे जे काही बाकीचे आणि टॉपिक दिलेले आहेत, तर हे आपल्याला जे काही डिप्लोमाच्या नोट्स आपल्याला वापरावं लागतील, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवून मी आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपला जे काही मेंटॉर बॅच असेल त्याला मी देतो. मग पहिल्यांदा आपल्याला रंजन कोळंबे सरांचं बुक घ्या तुम्ही, किंवा दुसरं हरिहर गायके सरांचं एक बुक आहे मराठीमध्ये, हरिहर गायके सरांचे सुद्धा बुक आहे मराठीमध्ये. पण जर ॲग्री डिप्लोमा आपले जे कृषी सेवक करणारे आहेत इंग्लिशमध्ये, तर त्यांनी इंग्लिशमध्ये केलं चालत, पण त्यांच्यासाठी थोडे वेगळे विषय येते, इथं सहकार, त्याच्यानंतर मृदा जलसंधारण, पर्यावरणीय बदल आणि कृषी आधारित उद्योग, तर हे थोडेफार वेगळे आहेत. तर हे तुम्हाला ते जे काही डिप्लोमाच्या नोट्स आहेत आपल्याला त्याच्यातून करायचे आहेत. मी तुम्हाला ह्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करेल, आपल्याकडे आहेत. तर ह्या नोट्स ॲज इट इज नाही तर त्याच्या शॉर्ट नोट्स बनवून तुम्हाला ते जे काही आपला टेक्निकल ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये देईल, अलग लक्षात. किंवा त्याच्यामध्ये काय काय वाचायचं आहे आपल्याला, कोणकोणते सोडायचे, कोणकोणते वाचायचे आहेत, तर हे सुद्धा आपल्याला याच्यात बघणार. म्हणून याच्यात रंजन कोळंबे सरांचं किंवा हरिहर गायके सरांचं एक कृषी शास्त्र म्हणून बुक आहे, तेही तुम्ही वापरू शकता, अलग लक्षात. हे झालं तुमचं कृषीचं. नेक्स्ट आहे याच्यातला शेवटचा पॉईंट, ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना. आता तिथं सामाजिक योजना विचारलं होतं मागच्या एका टॉपिक मध्ये, त्यांनी सामाजिक योजना विचारलं, म्हणजे तुम्हाला सगळ्याच योजना आल्या आहेत, सामाजिकही आला, फक्त इथं ग्रामीणवर भर दिला, शहरीच्या करायच्या नाही, अलग लक्षात. जसं ग्रामीणवर जर फेमस असेल तर मनरेगा, अलग लक्षात, मनरेगा तुम्हाला करावं लागेल, 100% त्याच्यावर प्रश्न राहते. त्याच्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान, याच्यावर एकदम सिंपल प्रश्न असतील, मी याचा क्वेश्चन सेट तयार करत आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, हा एक तुम्हाला याची पीडीएफ देत आहे. जैवविविधता, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन. आता हे जे काही टॉपिक आहे, तर हे टॉपिक एका बुकमध्ये कोणताच असं बुक नाही की ज्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक आहेत, पण हे आपल्याला सगळे वेगवेगळ्या ठिकाणून एकत्र टॉपिक करून देणार आहे मी. ते आपल्या मेंटॉर बॅच मध्ये तुम्हाला भेटतील, किंवा मी टेलिग्राम चॅनलला किंवा सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म या ॲपला सुद्धा मी हे टाकणार आहेत. तर आता तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन ह्या आपल्याला कुठून YCM च्या नोट्स आहेत त्याच्यातून घ्यावं लागेल. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था आपल्याला वेगवेगळ्या मुक्त विद्यापीठाचा एक बुक आहे त्याच्यातून घ्यावं लागतील. ग्रामीण योजना तर ह्या अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर संगणक, मूलभूत संगणक ज्ञान, तर याला काय असं विशेष करण्याची गरज नाही, 1-2 प्रश्न राहतील जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जैवविविधता आणि माहिती तंत्रज्ञान, तर ह्यो एक कायदा आहे, आणि महाराष्ट्राची जी काही जैवविविधता आहे, भारताची जैवविविधता संबंधित हे सुद्धा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याचा एक ऍक्ट आहे, तो सुद्धा मी देईल. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेल आपण बुक लिस्ट सांगितलेली आहे. तुम्ही सेल्फ प्रिपरेशन सुद्धा करू शकता, अलग लक्षात. तर टेस्ट सिरीज आणि नोट्स मी लवकरच घेऊन येत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. मी त्याच्यात काही कोर्सेस ऑलरेडी टाकलेले आहेत आणि लवकरच आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा येत आहेत. तर काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल, माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर आज आपण इथं थांबू. ओके.